नमस्कार. आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं, अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य. आपला अध्याय चालला 10वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. गुरुवे नमः. जय जयाजी रुक्मिणी रमणा, कृपासागरा दयाघना, तव स्मरणे अघनाशना, जायम निरसून तात्काळ. तुझिये नामी उपजो प्रेमा, हेची देई सर्वोत्तमा. निशिदिनी आत्मया रामा, भजन घडो अक्षयी. आता शक्ती नसे शरीरी, भजनही नवे क्षणभरी. उसंत नाही या संसारी, आठवून अंतरी पाय तुझे. परीन कंठेची काळ, चित्त वाहे तळमळ. केधवा येईल ओखटी वेळ, नेणू कपाळ महाराजा. ऐका श्रोते हो चतुर, मलमास कथानक सार. जे ऐकता पापे अपार, भस्म होती क्षणमात्रे. लक्ष्मी नारायण संवाद, परिसा होऊनी सावध. संस्कृत भाषेचे प्रबंध, प्राकृतावबोध परिसावा. लक्ष्मी म्हणे कृपावंता, मागे निवेदिली उपोषण कथा. परिजया अंगी नसे सामर्थ्यता, उपाय केवुता तयाते. तयाने व्रतत केवी कीजे, परलोकी कैसेनी पाविजे. ये विषयी निवेदीजे, कवण कीजे सार्थक. विष्णू वदे ते अवसरी, शक्ती नाही जयाते शरीरी. तयाचे व्रत श्रवण करी, कवणे परी आचरावे. तयाने करावे हविष्यान्न, वरी एक भुक्त करून भोजन. करावे मौन्य धरून, नसे अन्य साधन पै. मौन्ये भोजना ऐसे पाही, साधन दुसरे नाही नाही. तेणे माते जिंकिले पाही, ऐके नवाई आणिक. मौन्ये पापाचा क्षय, मौन्ये सौभाग्य प्राप्त होय. मौन्ये सर्व शांत होय, निरसूनी जाय सर्व अरिष्टे. मौन्ये कलहाची हानी, मौन्ये आयुष्यवर्धनी. मौन्ये सौख्याते पावनी, मौन्ये भोजनी सादर. त्रिकार्याते असावे मौन्य, स्नान होम आणि भोजन. याचे फळ करी श्रवण, अति आदरे करूनिया. मौन्ये केलिया स्नान, कांती सुंदर तेजस्वी पूर्ण. आणिक होय श्रीमान, करी स्नान मौन्यसी. होम करिता मौन्य करून, आयुष्य वृद्धी होय जाण. आणिकही साधन, करिता भोजना मौन्यसी. स्नाने संतुष्ट होय जाण, अग्नी संतुष्ट होमे करून. मौन्ये करिता भोजन, स्वने नारायण संतुष्टे. प्रसन्न होता वरुण, दिव्य कांती होय तेणे. होम करिता मौन्ये करून, श्रीवर्धमान अग्नी करिता. नित्य भोजन करिता मौन्ये, सायुज्यता पावे तेणे. ऐसे मौन्ये भोजनाचे कारण, केले कथन सकळिका. पंच प्राणाहुती करिता, बोले नये सर्वथा. संपूर्ण भोजन करिता पापे, सकळ नासती समूळ. ऐसे भोजन करिता पाही, तया ते प्रायश्चित्त आणिक नाही. प्रायश्चित्ते पापे दहन होई, हा निर्णय शास्त्री असे. मौन्ये भोजन करिता, आणिक प्रायश्चित्त न लगे तत्वता. पापे भस्म होती जाणत जाणता, नसे असत्यता ते वाणी. ऐसे प्रतिदिनी जयाचे घडत, त्या एवढा नाही पुण्यवत. तयावरी मलमास झाला प्राप्त, तरी अधिकाधिक पै. आदौ संपूर्ण एक मास, तो तव अवघाची पुण्य दिवस. तया माझी विशेष, तेही निशेष अवधारा. दशमी द्वादशी तिथी पाही, पौर्णिमा अमावस्या तेही. सर्वांवरिष्ठ तिथी ह्याई, शास्त्री नवाई बोलिली. इतुकी या तिथीवरुनी, पर्वकाळ टाकीजे ओवाळुनी. व्यतिपात वैधृती कल्याणी, इतुकी या वरुनी ओवाळीजे. प्रत्यही जरी न घडे स्नान, अथवा ब्राह्मण पूजन. नक्त अथवा मौनी भोजन, दीपदान यथाविधी. न घडे अपूपादी दान, न घडे ब्राह्मण भोजन. सत्पात्री न घडे गोदान, तेची लक्षण ऐके पा. इतुकेही न घडे जरी, त्रिरात्र व्रताते स्वीकारी. स्नानदान बरविया परी, नक्त करी मौन्य भोजन. यासी तो वेचावे न लगे काही, कष्ट करावे स्वदेही. तेणे तुष्ट मानशेषशायी, पर्व सर्वही कुलकल्याण पुढे. हेची व्रत नारदे केले, तया ते ज्ञान प्राप्त झाले. सत्यवती नाथे सेविले,
विश्वामित्रादी भले मुनींद्र यांनी केले मौन्यव्रत, तरीच पावेल ब्रह्मत्व. ऋषीमंडळी माझी महत्व, प्राप्त झाले तया ते. आधीच मलमास उत्तम, त्यावरी द्वादशी पर्वनेम. वरी पौर्णिमा उत्तमोत्तम, कैचा राहे पापलेशा. सकळ दान केली याचे फळ, अथवा तीर्थ केली याचे फळ. किंवा पुरश्चरण मंत्रमंडल, किंवा दिधले पृथ्वीदान. इतुकेही घडता एकीकडे, मौन्य भोजन जयाते घडे. तरी ना तुळे तयाते न घडे, सांगतो रोकडे श्लोकाधारे. मासवरी उपोषण करिता पाहे, शतसंवत्सराचे पाप जाये. एक पर्वणी मौन्य भोजन होये, तरी लाभ पाहे तितुकाची. तयावरी पौर्णिमा तिथी, स्नानदान घडे अतिथी. वरी मौन्य भोजनाची रीती, नाही गणती पुण्याते. ये विषयी पुरातन इतिहास, श्रवण कीजे सावकाश. बोलता झाला जगदीश, त्याच्या भावार्थास परीस तू. पूर्वी अवंती नगरी जाण, वेद शर्मा नामे ब्राह्मण. तपो तेजे दैदिप्यमान, सूर्यनारायण दुसरा तो. स्वध्यायी नित्यरत असे, दुष्टपतिग्रह कोणाचा नसे. स्वधर्माचारे काळ अक्रमित असे, लोलंगता नसे निजांगी. नीर असता निरहंकारी, मत्सर कवणा तेही न करी. प्राणी मात्रा ते कृपा करी, अपत्यापरी जीव मात्री. त्वं प्रवर्तला मलमास, ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस. म्हणे पदरी संचय नसे धनास, वाटे हव्यास धनाचा. तयासी उपाय कीजे कवण, भिक्षा मागत न मिळे कण. कोणी न देती वस्त्र जीर्ण, मग द्रव्य कोठूनी प्राप्त होय. फुकाचे न मिळे टक्र पाणी, हे तव सोलीव दुःखाची करणी. पूर्ण दरिद्र कृपे करुनी, दिधले मज लागूनी भगवंते. जरी कष्ट व्हावे शरीर, तरी शक्ती नाही अपार. उपोषण करावे निर्धार, तरी अन्नगत प्राण. क्षणभरी नसता अन्न, तात्काळ जाऊ पाहे प्राण. पित्तक्षोभ होये तक्षण, या लागी उपोषण घडेना. ऐशी चिंता करिता हृदयी, निजध्यास बैसला जीवी. म्हणे पुण्यलेश आमुचे दैवी, प्राप्त केवी होऊ शके. मुमुक्षु दशा दृढोत्तर, अंगी बाणता साचार. कृपाळू तो सर्वेश्वर, द्रवले अंतर तयाचे. स्वप्नी येवोनिया श्री अच्युत, तया ब्राह्मणा ते संबोधित. म्हणे मी सांगतो निश्चित, करी व्रत मौन्य तेव्हा. मौन्याची करावे स्नान, मौन्यची कीजे हवन. मौन्यची साधावे भोजन, न लगे आन साधनाते. परान्नाचा करी त्याग, मास मात्र नेम प्रसंग. उपरी उद्यापन यथा सांग, तेणे श्रीरंग संतोषे. ऐसे स्वप्न होताची निशीते, येरू चाकाटला सभोवते. म्हणे दृष्टांत दिधला भगवंते, म्हणोनी हर्षाते निजमनी. मग प्रतिदिनी व्रतारंभ, करिता झाला स्वयंभ. मौन्यव्रती अलभ्य लाभ, लाभला भला तया ते. प्रातःकाळी नर्मदा तीरी, स्नानाते जातसे निर्धारी. मौन्येची येतसे माघारी, याचना न करी कवणाते. करुणी देव देवतार्चन, विधियुक्त जप अनुष्ठान. सारुनिया होम हवन, नक्त उपोषण करी तसे. अस्तमाने करी भोजन, स्वपंक्ती अतिथी जाण. परिस्वप्न वचनी भावार्थ धरून, करी आचरण मौन्यसी. धन्य ते सांसारिक जन, जयाते घडे अतिथी जाण. नको देवा ऐशियाचे जिणे, असाक्षी भोजन जयाते. ऐसा नवे वेद शर्मा, कर्म करी अकर्मा. सदा सर्व काळ सर्वोत्तमा, भजन प्रेमा अगम्य. संपूर्ण भरता एक मास, उद्यापन करी सायास. चित्ती धरुनी अति हव्यास, मौन्यव्रतास संपविदे. तया व्रत प्रभावे करून, आरोग्य कांती वर्धमान. जरा मृत्यू दूर होऊन, पावे निर्वाण पदाते. मग तया विप्रा लागी पाही, संतोषूनी शेषशायी. विमान आणविले लवलाही, उद्धरून नेला वैकुंठा. इंद्र करीतसे सन्मान, आपणा निकट बैसवून. स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण, भोगिता झाला स्वये पै.
तो ब्राह्मण अद्यापवरी स्वर्गलोकी वास करी, साक्ष घेई जे श्लोकांतरी, नसे वैखरी अप्रमाण. ऐसा तरला वेद शर्मा, म्हणोनी श्रवण केले तुम्हा, या लागी भाविक हो धरूनी प्रेमा, हृदयी पुरुषोत्तमा ध्यायीजे. संकल्प विकल्प करूनी दूर, मिथ्या जाणूनी संसार, हृदयी चिंता रघुवीर, नेतसे पैलतीर दासाते. जयाचे नाम घेता जाण, जडी तरले हो पाषाण, ते तव निर्जीव की हो जाण, परी महिमान नामाचे. मग मानव देह तो सजी हो, केवी न तरे पहा हो, परी एकनिष्ठे वीण देवो, केवी पावे दासाते. पूर्ण भावार्थ वीण सर्वथा, कृपा नयेची अनंता, या लागी श्रोते हो तत्वता, आचरावे व्रता निजनिष्ठे. परमसाधारण हे व्रत, ऐश्वर्य आयुरारोग्य प्राप्त, कृपा करुनी श्री भगवंत, निवेदिले आदरे. तरी भगवत जनांसी अव्हेर, केवी करावा साचार, अव्हेरीता तयाचे उत्तर, मग होय निष्ठूर दासाते. पहा उद्धरा लागी नीच सेवन, करावे लागे जीवित्व अर्पण, येथे केंचिता पडता न्यून, क्षोभे दारुण सेवकाते. आणि आपुली जे कांता, पती वचनाते अव्हेरीता, मग तो कोपे तिये वरुता, करी लत्ता प्रहाराते पै. ऐसा विचारून मानसी, हातो स्वामी त्रैलोक्यवासी, अमान्य होता त्याची या वचनासी, तरणो पाव कैसोनी पावला. म्हणोनी प्रार्थितो बद्ध सहस्ती, विन्मुख न व्हावे भगवंती, हेची सांगणे पुढत पुढती, श्रोत्यांप्रती आदरे. स्वस्ति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहरसुत विरचितं दशमोऽध्याय गूढः इति दशमोऽध्यायः. शुभं भवतु. ओम नमो भगवते वासुदेवाय.